नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। दापोली येथे नव्या तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचं उद्घाटन। भारतीय जनता पार्टी खेड शहराध्यक्ष पदावर अनिकेत कानडे यांची फेरनिवड। फिटनेस किंग जिम स्टुडिओचा दापोलीत शुभारंभ। JCI खेड तर्फे आयोजित JC वीक 2025 या कार्यक्रमाची सुरुवात। आणि CBSE नॅशनल स्कूल तायक्वांदो स्पर्धेत रोटरी स्कूलच्या विधी दीपक गोरे हिने पटकावले कांस्य पदक। दापोली येथे जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत दापोली उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारातील नव्या तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन माननीय नामदार योगेशदादा कदम यांच्या उपस्थितीत करण्यात आलं। या नव्या तालुका आरोग्य केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील 8 आरोग्य केंद्र आणि 46 उपकेंद्रांचं योग्य नियोजन राखून लसीकरण, इतर आरोग्य उपक्रम, आरोग्य विभागाच्या इतर सोयी सुविधांच्या नियोजनाचं काम होणार असून हे आरोग्य अधिकारी कार्यालय ग्रामीण आरोग्य यंत्रणेचा कणा बनेल असे प्रतिपादन उद्घाटन प्रसंगी योगेशदादा कदम यांनी व्यक्त केले। यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अमित वज्जारे, दापोली तहसीलदार अर्चनाताई बोंबे, दापोली खेड गटविकास अधिकारी गणेश मंडलिक, माजी सभापती किशोरजी देसाई, नगराध्यक्षा सौ कृपाताई घाग, तालुका प्रमुख उन्मेशजी राजे, शहर प्रमुख प्रसादजी रेळेकर, माजी पंचायत समिती सभापती दीप्ती निखारगे, कोकंबाआळी शाखा प्रमुख सुयोग घाग तसेच इतर पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते। भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण यांच्या सूचनेनुसार उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीशराव मोरे यांनी खेड शहराध्यक्ष पदावर अनिकेत कानडे यांची फेरनिवड केली। खेड शहरातील संघटनात्मक कामवाढीसाठी तसेच आगामी काळात येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवड करण्यात आली आहे। जिल्हा कार्यालय चिपळूण येथे अनिकेत कानडे यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी खेडचे ज्येष्ठ पदाधिकारी संजय बुटाला, संतोष भागवत, उल्हास बाळ, रोहन राठोड, राकेश पाटील, संजय विचारे आदी उपस्थित होते। फैजन साखरकर यांच्या फिटनेस किंग जिम आणि फिटनेस या अद्ययावत स्टुडिओचे उद्घाटन माननीय नामदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते संपन्न झाले। तरुणांनी सुदृढता आणि आरोग्य जपण्यासोबत शरीर यष्टीकडे भर देणे विशेष गरजेचे असून अशा अत्याधुनिक व्यायामशाळा त्यांना नक्कीच यासाठी प्रेरणा देतील असे प्रतिपादन उद्घाटन प्रसंगी योगेशदादा कदम यांनी करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। या उद्घाटनास नगराध्यक्षा सौ कृपाताई घाग, माजी जिल्हा परिषद सभापती भगवान घाडगे, माजी सभापती किशोर देसाई, तालुका प्रमुख उन्मेशजी राजे, शहर प्रमुख प्रसाद रेळेकर, माजी पंचायत समिती सभापती दीप्तीताई निखारगे, कोकंबाआळी शाखा प्रमुख सुयोग घाग तसेच इतर पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। खेडतर्फे आयोजित JC वीक 2025 या कार्यक्रमाची सुरुवात आज सह्याद्री टेनिस क्लब, ज्येष्ठ नागरिक संघ, मॉर्निंग ग्रुपच्या उपस्थितीत वॉकेथॉन स्पर्धेने गोळीबार मैदान येथे करण्यात आली। कार्यक्रमाचा शुभारंभ रोटरी क्लब आणि मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष मंदार संसारे तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे आप्पा मेहता यांच्या हस्ते करण्यात आला। चालण्याच्या स्पर्धेमध्ये 60 वर्षावरील गटामध्ये जगताप यांनी विजेतेपद पटकावले। महिला गटामध्ये सौ सुनंदा निकम यांनी प्रथम क्रमांक मिळवला। 40 ते 60 वयोगटात जोगेश साडविलकर यांनी प्रथम तर संदीप नायकोडी यांनी द्वितीय क्रमांक मिळवला। या प्रसंगी अध्यक्ष अमर दळवी, JCI ॲल्युमनी क्लबचे चेअरमन परमानंद बेंडखळे, माजी अध्यक्ष आनंद कोळेकर, पराग पाटणे, दीपक नलावडे, शैलेश मेहता, जावेद कौचाली, फाउंडर उपाध्यक्ष डॉक्टर श्याम गिल्डा, उपाध्यक्ष हेमंत चिखले, आशिष रेपाळ, अनिल मोरे, शंकर पार्टे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रम प्रमुख अमित नामुष्टे व दिवस प्रमुख डॉक्टर दिग्विजय पवार यांनी कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं। तसेच उपस्थितांसाठी डॉक्टर दिग्विजय पवार यांनी चहा बिस्किटची व्यवस्था केली, त्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानण्यात आले। कार्यक्रमास उपस्थित सर्व स्पर्धक आणि सभासदांचे आभार सेक्रेटरी कपिल कोळेकर यांनी मानले। नमस्कार। खेड मधील एक अत्यंत नावाजलेली आणि जुनी प्रतिष्ठित संस्था JCI खेड ही संस्था JC वीक तारीख 9 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर या कालावधी साजरा करत आहे। या कालावधीमधला आज पहिल्या दिवशी त्यांनी 40 ते 60 आणि 60च्या वरती असा वॉकेथॉन स्पर्धा घेतली होती
आणि या स्पर्धेमध्ये खेडमधील विविध मान्यवरांनी प्रतिष्ठित लोकांनी सहभाग नोंदवून ही स्पर्धा अत्यंत चांगल्या प्रकारे यशस्वी केली आहे। सर्व विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन आणि खेड जेसीला मॉर्निंग ग्रुपतर्फे जेसी वीकसाठी खूप खूप शुभेच्छा। जोगेश साडविलकर NGO JCI साठी त्यांनी जो काय त्यांचा उपक्रम आहे JCI वीक आणि त्याच्यामध्ये त्यांनी विविध कार्यक्रम केलेले आहेत समाजोपयोगी किंवा एक एंटरटेनमेंटसाठी। तर त्या JCI वीकसाठी माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा। थँक्यू JCI। सर्वांना नमस्कार। JCIचे अध्यक्ष आणि जे काही त्यांचे सगळी ही टीम दरवर्षी एक सर्वोत्कृष्ट कार्यक्रम तुम्ही राबवला होता आणि त्या कार्यक्रमात आमचे ज्येष्ठ नागरिक संघाचे बरेचसे सदस्य महिला आणि पुरुष दोघी असे टीमनी येत असतात आणि एक प्रोत्साहन म्हणून का होईना परंतु त्यांना एक सर्वोत्कृष्ट बक्षीसही आपल्याकडून दिलं जातं आणि ह्याबद्दल ह्या अशा उत्कृष्ट कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नागरिक संघ आपला आभारी आहे। आजचा जो कार्यक्रम एक वॉकेथॉन स्पर्धा म्हणून ठेवलेत ह्याही चालण्याच्या स्पर्धा म्हणून आहे परंतु ह्या शरीराला अत्यंत पोषक आहे। सकाळच्या या थोड्या सूर्यप्रकाशात सगळ्यांना एवढ्या लोकांना तुम्ही चालायला लावताय स्पर्धेच्या निमित्ताने आणि त्यामुळे हा शारीरिक व्यायाम आहे। आरोग्याचं महत्त्व ह्याच्यातून प्रदर्शित होत आहे आणि त्याकरता हे असे कार्यक्रम जास्तीत जास्त अभिनंदन 40 गटाचा पण एक बघा एक एवढा ग्रुप आलाय आणि खरोखर कार्यक्रम चांगला आहे तुमचा। आम्ही त्याच्यात तुमचा सहभाग असू सगळ्यांचा आभारी आहोत। दिनांक 3 ते 7 सप्टेंबर दरम्यान उत्तर प्रदेश येथील द न्यू एव्हेन्यू या शाळेत CBSE नॅशनल तायक्वांदो स्पर्धा संपन्न झाली। या CBSE नॅशनल तायक्वांदो स्पर्धेत संपूर्ण देशातून 1200 खेळाडूंनी सहभाग घेतला होता। कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यातील खेळाडूंवर मात करत रोटरी स्कूलच्या विधी दीपक गोरे हिने कांस्य पदक पटकावून यश संपादन केलंय। या स्पर्धेत विधी सोबत रोटरी स्कूलचे 4 खेळाडू सहभागी झाले होते। यामध्ये आयुष जाधव, रुद्र शिगवण, अर्णव गोफणे यांचा समावेश आहे। विधी दीपक गोरे ही इयत्ता 11वी मध्ये शिकत असून तिला तायक्वांदो खेळाची खूप आवड आहे। सन 2023 मध्ये राष्ट्रीय खेलो इंडिया तायक्वांदो स्पर्धेत सुवर्ण पदक आणि 2024 मध्ये रौप्य पदक पटकावले। तिने आजवर 4 राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवून सुवर्ण पदकांची कमाई केली आहे। तसेच तिने यापूर्वी देखील महाराष्ट्र राज्य तायक्वांदो स्पर्धेमध्ये व खेलो इंडिया स्पर्धा निवड चाचणीमध्ये सुवर्ण पदक पटकावून आपलं आणि रोटरी स्कूलचं नाव गौरवित केलंय। तिच्या या यशामुळे सर्व स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय। विधीला क्रीडा शिक्षक आणि तायक्वांदो प्रशिक्षक कृणाल चव्हाण यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं। संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौभूमिता पटेल, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विधी गोरे हिचं अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। खेड येथील नवनिर्माण कला संस्थेतर्फे रविवार दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता स्वर्गीय मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र येथे कराओके गीत गायन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। प्रवेश फी 100 रुपये आकारण्यात येणार असून विजेत्यांना सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात येणार आहे। स्पर्धा प्रथम फेरी, अर्ध अंतिम फेरी आणि अंतिम फेरी या 3 स्तरात होईल। प्रत्येक स्पर्धकाने 3 गाणी तयार ठेवावीत। स्पर्धा सर्वांसाठी खुली असून प्रवेश फी भरून आपली नोंदणी निश्चित करावी। अधिक माहितीसाठी 94 230 49 440 या क्रमांकावर संपर्क साधावा आणि जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होण्याचं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलंय। खेड शहरातील बजम-ए इम्दादियाच्या MIA KG अँड प्रायमरी स्कूल व MIB गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षक दिनाचं आयोजन AE कालसेकर कॅम्पस खेड येथे शाळेच्या GS मरियम चौगले हिच्या अध्यक्षतेखाली नुकताच करण्यात आलं। कार्यक्रमाची सुरुवात फातिमा मुकादमच्या कुराण पठणाने करण्यात आली। मिनाज घोरेने नाते पाकचे गायन केले। अमीरा झगडेने आणि कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला। या प्रसंगी गझल गायन आणि फॅशन शोचे शिस्तबद्ध आयोजन करण्यात आले होते। प्रशालेतील विद्यार्थिनींनी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भूमिका उत्तम प्रकारे बजावली। विद्यार्थिनींनी आपापल्या शिक्षकांना सन्मान चिन्ह देऊन सर्वांचं अभिनंदन केलं। दोन्ही शाळांच्या विद्यार्थिनींनी कार्यक्रमाचं नियोजन छानपैकी केलं। विद्यार्थिनींनी आपल्या प्रतिक्रिया देताना शिक्षकांविषयीच्या आदराची भावना व्यक्त केली। आपल्या अध्यक्षीय भाषणात चौगले यांनी शिक्षकांच्या महान कार्यावर प्रकाश टाकत सर्वांना धन्यवाद दिले आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला।
दापोली कोकंबाळी येथील शिवसेना शाखेत नामदार योगेशदादा कदम यांनी मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या निवारणासाठी संबंधितांना निर्देश दिले। यावेळी दापोली तालुका प्रमुख उन्मेशजी राजे, दापोली नगराध्यक्षा कृपाताई घाग, माजी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती भगवानजी घाडगे, माजी पंचायत समिती सभापती दीप्ती निखारगे, शाखा प्रमुख सुयोग घाग, इतर पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते। जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक आदर्श शाळा सवेणी नंबर 1 चे पदवीधर शिक्षक एकनाथ पाटील सर यांची जिल्हा परिषद आदर्श शिक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी राष्ट्रवादी दापोली विधानसभा क्षेत्राध्यक्ष सतू कदम, तालुकाध्यक्ष संजयराव जाधव, उपाध्यक्ष विजय निकम, सवेणी माजी पंचायत सरपंच मुक्तारभाई कावलेकर, माजी सरपंच अशोक शिंदे, प्रमोद नगरकर आदी उपस्थित होते। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। धन्यवाद।